माहीम कोळीवाडा येथे राहणाऱ्या स्थानिक कोळी महिलांनी सदा सरवणकर यांना विचारला जाब. फिश फूड स्टॉल सरवणकरांनी हटवल्यानं कोळी बहिणी नाराज. माहीममध्ये सदा सरवणकर यांच्या प्रचाराच्या दरम्यान वाद घालणारी महिला ठाकरे गटाची पदाधिकारी. समाधान सरवणकर यांचा आरोप, ती महिला दारूचा अड्डा चालवत असल्याची सरवणकरांची प्रतिक्रिया. मुंबईतल्या अंधेरीमधील साकी नाक्यावरती 90 फूट रस्त्यावरती काळा झेंडा घेऊन एका व्यक्तीनं मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला. पोलिसांकडून काळा झेंडा दाखवणाऱ्या संतोष कटके याला अटक. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंडखोरांवरती कारवाई. नागपूरच्या आबा पांडे, रमेश फुलेंसोबतच महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे प्रवक्ता मुजीब रुमानी यांच्यावरती निलंबनाची कारवाई. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी. माझी बॅग तपासली तशी मोदी आणि अमित शहांचीही बॅग तपासा. उद्धव ठाकरे यांचं सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान. उद्धव ठाकरेंच्या सामानाची वणी येथे तपासणी करण्यात आली. जे कायद्याला धरून आहे तेच झालं पाहिजे. कायदा सगळ्यांना समान हवा. महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्यांचीही तपासणी व्हायला हवी. आदित्य ठाकरेंची एक्सपोस्ट. निवडणुकीचा प्रचार आणि दौऱ्यावरती जाताना उद्धव ठाकरेंची बॅग तपासणं योग्य आहे का? ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा सवाल. सत्ताधारी आणि विरोधकांना सारखा नियम पाहिजे, राऊतांची मागणी. विरोधकांची बॅग चेक करणाऱ्यांनी कधी मुख्यमंत्र्यांची बॅग चेक केली आहे का? काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांचा संतप्त सवाल. सरकारी पक्षातील लोक हुशार झाले, त्यांनी आपली भेट आधीच मतदारसंघामध्ये पोहोचवली. सरकारी पक्षाची बॅग तपासल्याचं पाहिलं नाही. उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणी प्रकरणावरती जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे यांच्या बॅग चेक करून प्रशासनाच्या हाती निराशा लागली असली तरी देखील महायुतीच्या नेत्यांचे गुजरात आणि दिल्लीतून येणारे हेलिकॉप्टर, विमानं चेक केल्यास प्रशासनाच्या हाती निराशा लागणार नाही. रोहित पवार यांची एक्सपोस्ट. बॅग तपासणीचे नियम फक्त सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही. उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरती शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंची संतप्त प्रतिक्रिया. बॅगची तपासणी करणं चांगलं, पण पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याही बॅग चेक करा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं भरारी पथकाला आव्हान. आम्ही कायद्याचा सन्मान करू आणि सहकार्य सुद्धा करू, पण माजी मुख्यमंत्र्यांची बॅग तपासता त्याच कायद्यानं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नरेंद्र मोदी, अमित शहा यांची बॅग तपासण्याची हिंमत आहे का? सुषमा अंधारेंचा सवाल. उद्धव ठाकरे विशेष नागरिक नाहीत. कोणीही असो, निवडणूक आयोगाला तपासणी करण्याचा अधिकार. राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या देखील बॅगा तपासल्या होत्या. उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरती प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. बॅग तपासणं हा पोलिसांचा अधिकार, त्याचा इश्यू करण्याची काही गरज नाही. माझी पण बॅग पोलिसांनी तपासली. निवडणूक काळामध्ये हे होत आलं आहे. प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणीवरती प्रतिक्रिया. म्हणतात मशाल क्रांतीची आहे, पण त्यांची मशाल घरात आग लावणारी आहे. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवरती टीका. काँग्रेसची साथ दहशतवाद्याला, काँग्रेसचा हात पाकिस्तान बरोबर आहे असं म्हणत काँग्रेसवरही केली टीका. शेतकऱ्यांनो, तुम्ही कधी हेलिकॉप्टरमधून शेतात गेलात का? शेतकऱ्यांना सवाल विचारत आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला. पिकांना हमीभाव नसल्यानं शेतकरी वर्ग संतप्त. पेटलेला बळीराजा महायुतीला धडा शिकवणार, जयंत पाटील यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. उद्या ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजीनाम्याचीही मागणी करू शकतात. देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. 2019 मध्ये आपल्या मित्रांनी धोका केला आणि आपल्याला विरोधी पक्षात बसावं लागलं. गोंदियातील सभेमध्ये फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. लाडकी बहीण विरोधामध्ये काँग्रेसवाले न्यायालयात गेल्याचंही फडणवीसांचं वक्तव्य. शरद पवार कधीच शांत बसू शकत नाही. मात्र परिवर्तन एक व्यक्ती करत नसते, तर जनता करत असते. फडणवीसांची शरद पवारांवरती टीका.
एखाद्या सर्व्हेमध्ये काय येतं त्यावरती बोलत नाही, जनतेत जो फील आहे तो आम्हाला दिसतोय. सर्व्हेवरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. महायुती पुन्हा सत्तेत येणारच असून राज्याच्या बहिणींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची सर्व्हेवरती टीका. निवडणुकीच्या काळामध्ये 8 दिवस आधी जर आम्ही 160 जागांवरती पुढे असू तर पुढच्या काळात आम्ही 200 पार करू. ओपिनियन पोलवरती आमदार योगेश कदम यांची प्रतिक्रिया. अकोल्यामध्ये नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्यावरून वाद होण्याची शक्यता. भाजपला कुत्रा बनवण्याची वेळ आल्याचं नाना पटोले यांचं वादग्रस्त वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये प्रचंड बेरोजगारी, भ्रष्टाचार आहे, महागाई वाढलेली आहे. महाराष्ट्र पुन्हा एकदा 1 नंबरवरती आणण्यासाठी आम्ही लढतोय. भोसरीमध्ये सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. तिन्ही पक्ष दिल्लीतून चालतात अशी ही सुळेंची टीका. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार रिंग मास्टर. शरद पवार आहेत म्हणून महाविकास आघाडीची सर्कस टिकून. नितीन गडकरी यांचं वक्तव्य. तर केस नसताना कंगवा फिरवणारे खूप जण. महाविकास आघाडीमधील मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरून गडकरींचा टोला. जात धर्म पंथ भाषा सोडून सगळे भारतीय म्हणून एक राहिलो तर सेफ आहोत. पंतप्रधान मोदींच्या एक है तो सेफ या नाऱ्यावरती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया. नितीन गडकरींचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. तर गडकरी लोकसभा लढवतात तेव्हा स्वतःला पंतप्रधान पदाचा दावेदार समजतात. पटोलेंची टीका. समाजात फोडा जोडा आणि राज्य करा या नीतीला आमच्या महाविकास आघाडीकडून हम सब नेक है हेच उत्तर. जयंत पाटील यांची भाजपच्या हम एक है तो सेफ है या जाहिरातीवरती टीका. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीची. या योजनेचं श्रेय इतरांनी घेऊ नये, अजित पवार यांचा विरोधकांना सल्ला. काही लोकांनी जिल्ह्याचा विकास न करता स्वतःची भावकी मुलगी यांचीच प्रगती केली. गावितांवरती अजितदादांची टीका. विरोधकांच्या जिभेला हाड नाही, आम्ही त्यांच्या कसल्याही टीकेला गलिच्छ भाषेमध्ये उत्तर देणार नाही. शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. लोकसभेच्या स्ट्राईक रेटपेक्षा विधानसभेचा स्ट्राईक रेट जास्त असेल असंही केलं वक्तव्य. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर. एसपी कॉलेजच्या मैदानावरती प्रचार सभा. पुण्यासह चंद्रपूर आणि चिमूरमध्ये ही सभा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 14 तारखेला मुंबईमध्ये भव्य सभा. सभेसाठी महायुतीचे सगळे उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात. अकोल्यामध्ये योगींच्या प्रचार सभांचं आयोजन. आदित्य ठाकरे यांची आज माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये जाहीर सभा. अमित ठाकरे यांच्या विरोधात उभ्या असलेल्या महेश सावंत यांच्या प्रचारासाठी दादरच्या कुंभारवाडा इथे सभेचं आयोजन. भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारावरती बंदी घाला. काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षांची कोल्हापूरमध्ये मागणी. चिंचवड विधानसभेमध्ये एक मोठा ट्विस्ट. महायुतीच्या शंकर जगताप यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे नेते मोरेश्वर भोंडवे मैदानात. महाविकास आघाडी उमेदवार राहुल कलाटे यांचा प्रचार करण्याच्या ऐवजी भोंडवेंच्या महायुतीच्या प्रचारात. पटोलेंनी आपल्याला उमेदवारीचा शब्द दिला होता. अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर पटोलेंचा साधा फोनही आला नाही. आपल्या विरोधात षडयंत्र रचलं गेल्याचं आबा बागुल यांचा गंभीर आरोप. उलेमा बोर्डानं महाविकास आघाडीतील पक्षांकडे केलेल्या 17 मागण्यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेची नाराजी. संघावरती बंदी लादणं हे स्वप्नवत गोष्ट असल्याचं विश्व. उद्धव ठाकरेंनी एकदा गुवाहाटी येथे जाऊन ती झाडी ते डोंगर बघून यावं आणि मग सांगावं मी खोटं बोलतोय का. शहाजी बापूंचा उद्धव ठाकरेंना सल्ला. 17 नोव्हेंबरला सांगोल्यातील शिंदेंच्या सभेची गर्दी बघून उद्धव ठाकरेंची छाती दडपेल. शहाजी बापूंचं वक्तव्य. गुजरात सांगेल तसं सरकारमधील लोक निर्णय घेत आहेत. त्यांच्या विरोधात शरद पवार लढत आहेत, त्यामुळे त्यांना आपण ताकद दिली पाहिजे.
भाजप हे शेतकरी विरोधी आहे. बारामतीमधील सभेमध्ये युगेंद्र पवार यांची युतीवरती टीका. बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा घेऊन एकनाथ शिंदे पुढे निघाले आहेत. ते देशासाठी शुभ आहे. विश्वावरती शिवकृपा आहे आणि ती राहावी या विचारधारेशी एकनाथ शिंदे जुळलेले आहेत आणि मी त्यांच्या सोबत आहे याचा आनंद आहे. गोविंदांची प्रतिक्रिया. महायुतीच्या नेत्यांनी महिला सबलीकरण धोरण अवलंबलं. महाराष्ट्रामध्ये विकासात्मक जो बदल दिसतोय तो महायुती सरकारमुळेच. याआधी कधीही एवढा विकास दिसला नाही. नाशिकच्या मनमाडमध्ये कांदेंच्या सभेमध्ये अभिनेता गोविंदा यांचं वक्तव्य. हैदराबादमधून एमआयएमचे 30 नगरसेवक आणि 5,000 कार्यकर्ते महाराष्ट्रात. त्यांच्या मार्फत बनावट आधार आणि वोटर कार्ड बनवले जात असल्याचा माधवी लता यांचा गंभीर आरोप. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी माधवी लता सोलापूरमध्ये. अहिल्यानगरच्या नेवासामध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा. मंडपाच्या बाहेर उन्हामध्ये बसलेल्या महिलांना मुख्यमंत्र्यांनी डी झोनमध्ये बोलावलं. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर मतदारसंघामध्ये महायुतीच्या भाऊसाहेब कांबळे यांचा अनोखा प्रचार. पुढे अँब्युलन्स, हाताला सलाईन आणि व्हीलचेअरवरती बसून केला प्रचार. मुख्यमंत्र्यांची सभा रद्द झाल्यावर रक्तदाब वाढल्यानं रुग्णालयात केलं होतं भरती. व्यापारी आणि उद्योजक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात मोठं योगदान देतात. अशांना खोटं बोलणारे, भेसळ करणारे म्हणतात. आम्हाला सर्टिफिकेट द्यायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? ललित गांधी यांचं राऊतांना प्रत्युत्तर. कणकवलीमधील महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी देवगडमध्ये महिला मेळावा. नितेश राणेंच्या मातोश्री नीलमताई राणे आणि सुलक्षणा सावंत यांची मेळाव्याला उपस्थिती. नांदगाव मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मोरझर गावामध्ये बैलगाडीमधून रॅली. तर महाविकास आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांची मालेगाव तालुक्यातील दहिवाड येथे बैलगाडीतून रॅली. ठाणे शहर मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांची प्रचार रॅली. रॅली दरम्यान विचारेंचं जंगी स्वागत. मनसेचे उमेदवार अमित ठाकरे करताना त्यांची एक चप्पल तुटलेली चप्पल काढून ते एका चप्पलेसह प्रचार करू लागले. याचा व्हिडिओ व्हायरल. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार. भोजपुरी अभिनेते आणि भाजपचे खासदार रवी किशन यांचा रोड शो. राज्यामध्ये महायुतीच्या मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं रवी किशन यांचं आवाहन. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये वंचितचा भाजपचे बंडखोर उमेदवार हरीश अलीम चंदानी यांना पाठिंबा. अकोल्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये वंचितकडून पाठिंब्यासंदर्भात घोषणा. मुंबई शहर आणि परिसरामध्ये गृहमतदानाला सुरुवात. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघामध्ये 85 वर्षांवरील 103 ज्येष्ठ नागरिक आणि 11 दिव्यांग मतदारांचं मतदान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.